हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजची सुरुवात होती आहे सकाळच्या ब्रेकफास्टपासून. ब्रेकफास्टला बनवले होते पोहा, प्रियांशला खायचे होते म्हणून. त्यानंतर त्याने डिमांड केली दुधाची, पण तो अजिबात ती पिला नाही. बस 2 ते 3 सिप, कारण त्याला अजिबात चव नव्हती. बाकी आम्हाला आज पुन्हा जायचे होते हॉस्पिटलला, कारण आज पुन्हा प्रियांशचे चेकअप होणार होते. सर्वात पहिले मी त्याला रेडी केले आणि मग नंतर मी रेडी होत होते. रेडी होताच कुंदनही आम्हाला घ्यायला आले होते. मी पटापट रेडी होत होते, तेवढ्यात पुन्हा कुंदनला फोन आला. सो ते पुन्हा बाहेर गेले. आल्यानंतर असे होत आम्हाला 10:30 वाजले. आम्हाला 10 वाजताच निघायचे होते, पण त्यांना यायला उशीर झाला म्हणून 10:30 झाले. 12 वाजेपर्यंतच डॉक्टर थांबणार होते. पटापट रेडी झालो आणि निघालो. हॉस्पिटल हे कुंदनच्या कॅम्पसमध्येच होते. हे आहे कुंदनचे कॅम्पस, ऑफिस कॅम्पस, जे खूप छान आहे. मी कधीतरी नक्कीच तुम्हाला पूर्ण कॅम्पसही दाखवेल. हे आहे एअरफोर्स कॅम्पस. इथेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल खूप छान आहे. इथले डॉक्टर्स पण छान आहेत. त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. प्रियांशला खूप फीवर होता आणि त्याला अजिबातही तकवा नव्हता चालण्यासाठी, म्हणून त्याला उचलूनच घेत होतो. आज पुन्हा त्याचे ब्लड टेस्ट केले. आज त्याच्या राईट हँडवरनं ब्लड घेतले. काल लेफ्ट हँडला घेतले होते. लेफ्ट हँडला खूप त्याचा त्रास झाला होता काल. आज थोडासा कमी झाला, पण तो खूप घाबरला होता. खूप शांत बसलेला होता. सगळेच येऊन त्याला विचारत होते, काय झाले, बरं वाटतं का, पण तो कोणाशीही बोलायला तयार नाही. आज आमचे हॉस्पिटलचे काम लवकर झाले. आम्ही घरी आलो. लंचची तयारी केली. लंचमध्ये बनवली होती ड्रमस्टिक. प्रियांशला त्यातले थोडे सूप काढले आणि मसाला बारीक केला. मसाल्यामध्ये मी आज घातले होते शेंगदाणे, खोबरं आणि धना आणि हिरवी मिरची. त्याची मी छान अशी पेस्ट करून घेतली आणि मग नंतर फोडणीला सुरुवात केली. फोडणीमध्ये पहिले जिरा मोहरी तेलामध्ये तडकून घेतले आणि नंतर केलेली पेस्ट ही व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतली. पेस्ट मिक्स झाल्यानंतर त्यात थोडीशी हळद, लाल तिखट, हलकीशी धना पावडर आणि गरम मसाला हे सगळं ॲड केलं आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. थोड्या वेळ त्याला चांगलं परतून झाल्यानंतर हलकीशी तेल सुटेपर्यंत राहू दिले आणि मग त्यामध्ये उकडलेल्या शेंगांचं पाणी घालून मिक्स करून घेतलं, की जेणेकरून मसाला आणि पाणी हे व्यवस्थित अशी मिक्स होईल. त्यानंतर शेंगा त्यात मिक्स केल्या. नॉर्मली आम्ही काळ्या मसाल्याची भाजी करतो, पण आज प्रियांशसाठी ही साधी सिंपल पिवळ्या मसाल्याची केली. त्यानंतर लगेच मी भात लावून घेतला, कारण प्रियांशला आज चपाती द्यायची नव्हती, म्हणून त्याला भाजी आणि भातच खाऊ घालणार होते. पिठही मळून झाले आणि भाजी उकळीला येईपर्यंत म्हटलं झाडांना पाणी घालून घेऊ, कारण 2 दिवस झाले झाडांना पाणी घातलेलं नव्हते. प्रियांश अजिबातही उठून देत नव्हता, म्हणून घरातले कोणतेच कामं केलेली नव्हती 2 दिवसापासून. आज थोडंसं बरं वाटत होतं. सगळ्या झाडांना छान असे पाणी घालून झाल्यानंतर स्वयंपाकही झाला. त्याला मग थोडीशी शेवग्याची शेंगाची भाजी आणि राईस घेतला. भाजीमध्ये थोडंसं तूप मिक्स करते नेहमी, कारण लहान मुलांनी तूप खाल्लेलं चांगलं असतं. तूप हे सगळ्यांसाठीच चांगलं असतं, म्हणून मी नॉर्मली तो खात नाही, म्हणून मी लपून छपून हे भाजीमधनं त्याला मिक्स करत असते किंवा राईसमध्ये मिक्स करत असते. आणि आज तो आजारी पण आहे. त्यानंतर त्याला जेवायला दिलं आणि मी पण त्याच्याजवळच बसून भाजी निसत होती. गवारीच्या शेंगा आणल्या होत्या, त्यालाच खायच्या होत्या मिठातल्या, म्हणून ज्या मी साफ करून घेतल्या. त्याने तोपर्यंत जेवण केलं थोडंसं. त्यानंतर मग मी आज बनवला होता मिरचीचा अचार. खूप दिवसापासून खायचा होता. असा तो छान बनला. 4 वाजता मी प्रियांशला मिठातले पनीर बनवून दिले. आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. थँक्यू सो मच. बाय.